सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. पहिल्यांदाच हे माध्यम पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल मुंबईच्या अनेक शिवसैनिकांकडनं मला एक विषय पाठवण्यात येत होता, अनेक शिवसैनिकांकडनं, पण विषय कॉमन होता, विषय सामायिक होता. प्रसाद वेद पाठक, एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मुंबईमधनं, यांचं नाव तुम्ही मागेही ऐकलं असाल. नरेंद्र मोदींवर टीका केल्यामुळे यांचं सोशल मीडिया अकाउंट, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, दोघांवरही बंदी घालण्यात आली होती. त्यावेळेस यांचं नाव चांगलंच चर्चेत आलं होतं. मराठी इन्फ्लुएन्सर मध्ये यांचं नाव चांगलंच चर्चेत असतं. प्रसाद आणि दीपिका, नेमकं यांच्या बिल्डिंगमध्ये काय घडलं, यांच्या सोसायटीमध्ये नेमकं काय घडलं, हा सगळा प्रकार मी तुम्हा सर्वांसमोर ठेवेल. पण जर तुम्ही हा मला विषय पाठवताय तर माझी मतं आणि तुमची मतं, कदाचित याच्यामध्ये मतभिन्नता असू शकते, मतांतर असू शकतात. मी माझा विचार करण्याचा पद्धत, त्याच्या पद्धतीनुसार मी माझं विश्लेषण मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतोय. कदाचित तुमचं माझं मत थोडं वेगळं असू शकतं. हे मी डिस्क्लेमर आधी टाकण्यामागचं कारण असं की अपेक्षा वेगळी असेल आणि अपेक्षा भंग व्हायला नको, यासाठी मी आधीच एक डिस्क्लेमर टाकतो. आता सुरुवात करतो माझ्या विषयाला. सर्वप्रथम लक्षात घ्या, जर तुमच्यापैकी कोणाला हा विषय माहीत असेल तर ठीक, पण नसेल माहिती तर अगोदर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. हे नेमकं प्रकरण काय आहे. सोसायटीमध्ये ही सफेद पट्टी मारल्यानंतर, म्हणजे सफेद ऑइल पेंटने पट्टी मारल्यानंतर नेमकं काय घडलं, प्रसाद वेद पाठक यांचं म्हणणं काय आहे. मी दोघांच्याही बाजू सांगेल तुम्हाला. जे कोणी जैन गुजराती त्या बिल्डिंग मध्ये राहत आहेत त्यांचीही बाजू दाखवेल, ते काय म्हणाले, प्रसाद वेद पाठक काय म्हणतायत आणि माझं मत काय सांगतंय हेही मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. सर्वात प्रथम प्रसाद वेद पाठक यांचा हा व्हिडिओ पहा, त्यांचं मत काय आहे. चर्चेचा विषय देखील ठरलेली आहे ही जी वाईट पट्टी आहे. आपल्यासोबत प्रसाद स्वतः आहेत. दादा, आजपर्यंत ऐकलेलं हिंदू खतरे में कोणापासून खतरा आहे हे माहिती नव्हतं, आज कळलंय. हा खतरा आम्हाला कोणापासून आहे. आम्ही इथले मूळ रहिवासी. माझ्या आजीनी ही बिल्डिंग डेव्हलप केली आहे, माझ्या पणजोबांनी ही जागा विकत घेतलेली आणि आज ही पट्टी मारायच्या आधी आम्हाला विचारलं देखील नाही. फार वाईट वाटतंय. रोज आता ही पट्टी आम्हाला बघावी लागणार आहे, अशीच डोळ्यात फुटणार आहे. आपली अवकाश नक्की काय इकडे मुंबईत या मातीवर, इथे भूमिपुत्र आपण, इथे आपली काय अवकाश आहे. फार लागतं. म्हणजे जर मी तुझ्या इकडे गोंधळ घातला, इथे बोकड कापला, इकडे मी कोंबड्या कापल्या तर चालणार आहेत का? किंवा एखाद्या मुसलमान बांधवांनी इकडे अल्लाहू अकबर दिलं असतं भिंतींवर तर ते चाललं असतं का? हा प्रश्न आहे. मी 25 वर्षापासून इकडे ही बिल्डिंग उभी आहे. जैन धर्मगुरू नेहमी येतात, आम्ही त्यांचा खूप आदर करतो, नेहमी येतात. पण ही पट्टी पहिल्यांदा आली. या पट्ट्या मी रस्त्यावर पाहायचो, रस्त्यावर या फुटपाथवर तुम्हाला घाटकोपरमध्ये बघायला मिळतील. तो पण एक विषयच आहे की ते कोणत्या फंडातून केलं जातं आहे. पण आज ती पट्टी धावत धावत आमच्या बिल्डिंगीत आली आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आली आहे. आणि ही फार धोक्याची गोष्ट आहे. प्रत्येक मराठी रहिवाशांनी, मूळ स्थानिकांनी, भूमिपुत्रांनी या गोष्टीची नोंद केली पाहिजे आणि याच्या मागचं राजकारण समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला सांगण्यात आलं होतं का की ही जेव्हा पट्टी बांधते? नाही, अजिबात नाही. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेरच्या बिल्डिंगमध्ये देखील अशा वाईट पट्ट्या, म्हणजे जैन धर्मगुरू तर तेव्हा बांधलेल्या होत्या, रस्त्यावर देखील बांधलेल्या आहेत, आता थेट ह्याच्यापर्यंत आले. मला त्रास होतो. बाहेर कुठे होत असेल, मला या गोष्टीचा फार त्रास होतो आहे. कालपासून मी नीट झोपलो नाही आहे. मला जाऊन माझ्या आजीला पणजोबांना उत्तर द्यायचं आहे. बाबा, मला त्रास होतो. तुम्ही जर धर्माचा विषय काढला तर अत्यंत संवेदनशील हा विषय आहे. बऱ्याच इकडे बिल्डिंग्ज आहेत, बरेच आमच्यासारखे रहिवासी असतील. प्रत्येकात ती हिंमत होत नाही की आपण मेजॉरिटीच्या अगेन्स्ट जाऊन काहीतरी बोलावं. मी ती हिंमत दाखवली आहे आणि मला असं वाटतं की भारतात तुम्ही फोर्सफुली एकरूपता नाही आणू शकत. इकडे एकतेची गरज आहे आणि एकतेसाठी सगळ्यांची संमती लागते, सगळ्यांना मान सन्मान द्यावा लागतो. कोणाला गृहीत धरून जबरदस्तीने असं काही नाही करू शकत. एकतेची गरज आहे, एकरूपतेची नाही. मी स्वतः जैन मंदिरांमध्ये गेलो आहे, तिकडे मी अशा पट्ट्या बघितल्या आहेत तर त्या जास्त गरम होत नाहीत, त्या थंड राहतात. पण ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, हे मंदिर नाही आहे. तर माझं हेच म्हणणं होतं, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जर आम्ही राहतो, विचारा, एकदा तरी विचारा. राहतो ना बाबा इकडे, एवढाच विषय होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल. प्रसाद वेद पाठक यांच्या बिल्डिंगमध्ये, यांच्या सोसायटीमध्ये जी सोसायटी, जी बिल्डिंग, जी जागा त्यांच्या आजीची आहे असं ते स्वतः त्या व्हिडिओमध्ये म्हणतायत. आता त्यांनी ती विकली असावी, त्याच्यावर इमारत झाली असावी, त्यावर सोसायटी झाली असावी. काही भाग यांचा असेल, काही भाग सोसायटीचा असेल.
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एका सामायिक जागेमध्ये, सर्वांच्या सार्वजनिक जागेमध्ये तुम्ही पट्टी मारताना आम्हाला विचारलं नाही. गेल्या 25 वर्षापासून जैन मुनी, साधू संत या सोसायटीमध्ये येतात, त्यांना कोणताही अडसर झाला नव्हता, पण आता त्यांच्यासाठी विशेषतः पट्टी का? ही पट्टी मारताना, बरं पट्टी मारली तर मारली, ही पट्टी मारताना नेमकं कोणाला विचारण्यात आलं? आमची परवानगी घेतली का? सदस्यांना सांगितलं का? मेंबर्सला सांगितलं का? कुठली मीटिंग घेतली का? काही नाही, थेट पट्टी मारली गेली. आता अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया असू शकतात यावर. प्रसाद वेदपाठक यांनी एवढं हे प्रकरण फार मोठं का करावं? हे खरंच प्रकरण ताणण्यासारखं आहे का? यात मी तुम्हाला समोरच्या बाजूची पण ती भूमिका दाखवेल, त्यांचं म्हणणं काय आहे. पण त्या अगोदर मला एक साधं कळत नाही, म्हणजे साधा माझा प्रश्न आहे. आपण ज्यावेळेस आपल्या भूमिका ठेवतो, आपण ज्यावेळेस आपली मतं ठेवतो, आपण सारासार विचार करतो का की फक्त त्या क्षणाला प्रसाद वेदपाठक यांनी ती पट्टी बघितली, प्रसाद वेदपाठक यांच्या नजरेत ती पट्टी खुपली, प्रसाद वेदपाठक यांना इतर धर्मियांचं काही दिसत नाही, प्रसाद वेदपाठक यांना मशिदीवरचे भोंगे ऐकू येत नाही, प्रसाद वेदपाठक यांना आणखी काही रस्त्यावरचे नमाज ऐकू येत नाहीत किंवा रस्ते अडवल्याचे पाहता येत नाही. अनेक प्रतिक्रिया मी पाहिल्या, म्हणजे संमिश्र प्रतिक्रिया, इकडनंही इकडनंही, दोन्हीकडनं. आता मी म्हणणार नाही ह्या प्रतिक्रिया देणारे कोण आहेत किंवा ह्या प्रतिक्रिया देणारे कोण आहेत, पण मला एक साधं म्हणायचंय, हा सगळा प्रकार बघत असताना, म्हणजे जैन असतील, मुस्लिम असतील, गुजराती असतील, मारवाडी असतील, ख्रिश्चन असतील, इतर धर्मीय असतील, हिंदू असतील, आपण योग्य अयोग्य, आपण नियमाला धरून नियमाच्या विरोधात हा विचार कधी करणार? आज मी ज्यावेळेस मला आणखी एका ज्यावेळेस शिवसैनिकाने एक व्हिडिओ पाठवला, मला वाटतं भाजपाच्या एका पोषित पत्रकाराने, नावाला तो पत्रकार लावतो, एका पोषित पत्रकाराने आज एक विशेष एपिसोड बनवला ह्यावर आणि प्रसाद वेदपाठक याला ट्रोल केला. आता हा भाजपाचा पोषित पत्रकार कोण वगैरे हे तुम्हाला एव्हाना कळालं असेल, तुम्ही जर व्यवस्थित राजकीय बातम्या पाहत असाल तुम्हाला कळालं असेल. यांची नावं घेऊन यांना मोठी करण्याची सुद्धा यांची लायकी नाही. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सर्वात प्रथम आता प्रसाद वेदपाठक यांचा व्हिडिओ दाखवला. आता त्याच पद्धतीने मी तुम्हाला ह्या ज्यांनी कोणी ह्या पट्ट्या मारल्या त्यांचा सुद्धा व्हिडिओ दाखवतो. त्यांचं मत नेमकं काय आहे, दोन्ही व्हिडिओ दाखवल्यानंतर मी माझं मत प्रदर्शन करतो. पहा. तो वैसे चातुर्मास के बाद हम लोग ने सोचा था कि निकाल देंगे, चातुर्मास के बाद अपने आप वो डल भी हो जाएगा, निकल भी जाएगा. 4 महीना गिरती ने बोला ऐसा रहेगा तो सबका ओपिनियन लेंगे. 33 मेंबर अगर जिस तरीके से इश्यू है, इसको ट्रेडिशन मत बनाइए. अगर आप हर साल इस तरीके से करेंगे तो वो फिर सही नहीं होगा. ये फर्स्ट टाइम हम लोग ने किया है, क्योंकि आपको सबको प्रॉब्लम होता है तो मैं नेक्स्ट ईयर नहीं करूंगी. मुझे कोई किसी को कोई परेशान, हम क्या ना मैम, एक ही नहीं मैम, एक ही नहीं. आप बात करिए, आप मीटिंग रखिए, आपको पता चलेगा कितने लोगों को प्रॉब्लम हुआ है. ऐसा रहेगा ना. नहीं आप प्रसाद सर, आपको ऐसा रहेगा, अपन 33 मेंबर का मेंबर को सजेशन देंगे, कमेटी का वोटिंग ले, और वो वोटिंग में आ जाएगा कि अनफेवरेबल हो गया तो नेक्स्ट ये हुआ ना. सर अगर सिर्फ मुझे अकेले को भी तकलीफ होगी ना तो मैं ये नहीं रहने दूंगा. ये मैं आज हाथ जोड़ के आपको बोल रहा हूँ, मैं धरने पे बैठ जाऊंगा. बोल रही हूँ, जब भी ये मैं धरने किया पे ना, बैठ तभी आपने परमिशन नहीं लिया, तभी आपने वोट्स नहीं लिए. मैं ये बोल रही हूँ. जनरल बॉडी इसमें कुछ इतना इश्यू नहीं. सोसाइटी वाले ने क्या बोला कि ये पट्टे होने से कोई आदमी को प्रॉब्लम नहीं होता है, कोई कार किसी को कुछ प्रॉब्लम, क्या प्रॉब्लम होगा? लगेगा फिर. हम लोग को व्हाट्सएप ग्रुप पे रिप्लाई देने का राइट ही नहीं. हम लोग ने सोसाइटी ने परमिशन दिया तो सोसाइटी ने हमको परमिशन दिया. अभी कुछ काम करने लिए 33 मेंबर के पास थोड़ी जाएंगे. हमारे से बात करने आ सकते थे 33 मेंबर तो आपका जो इंटेंशन अच्छा था ना, तो आप प्यार से हमसे, क्या आपकी गलतफहमी हो गई है? एक मिनट मैडम, हम लोग क्या कमेटी है तो ये छोटा मोटा डिसीजन के लिए 33 मेंबर के पास कोई नहीं जाएगा ना. कमेटी आपको छोटा लगा होगा, लेकिन बाकी लोगों को बड़ा लगा ना. हम लोग ने हम लोग को कमेटी को लेटर दिया, कमेटी ने अप्रूव किया. नहीं तो उन लोग ने कमेटी बिल्कुल 33 मेंबर का बिल्कुल ओपिनियन लेना चाहिए था. इसीलिए वो शायद अभी विरोध में नहीं क्वेश्चन है, क्या ये आपका मन से डिसीजन था या आपको किसी ने फोर्स किया? नहीं हम लोग जैन धर्म के हिसाब से ये टीचर है, सबको इधर मालूम है जैन कि मैं धर्म में खुद सब पढ़ाती हूँ. संभालती है. हाँ, और मैं रोज नेक्स्ट ईयर नहीं करेंगे, नेक्स्ट ईयर नहीं करेंगे. किसी को कुछ देखो हमारे तो ये जैन- एक मिनट, तो ये इशू नहीं बना. तो ये कंफर्म बिल्कुल नहीं बना, बिल्कुल नहीं बना. नहीं बना. हमारे धर्म में किसी को दुख देना होता ही नहीं है. मैंने कल भी बोला उनके किसी को प्रॉब्लम होता है तो हम लोग को ये
करना ही नहीं है, Next जाने year दो ना, करेंगे नहीं ही नहीं। करेंगे, क्या फर्क पड़ता है। ये तो हम लोग की अच्छी भावना थी और सब लोग सोचेंगे कि अच्छा है ना हमारी बिल्डिंग में साध्वी जी आएंगे, वो पर्पज से किया। ब्लेसिंग मिलेंगे साध्वी बिल्डिंग जी तो 25 साल से आ ही रहे थे ना, तो ये पट्टा अभी क्यों? बहुत सारे साल से बाहर से कितने सारे चले साध्वी जी जाते, चले जाते 100 में से वो आपको 5 नहीं आते पता थे, था। अभी 100 में से और 90 बारिश का में आएंगे। मैंने सुनो, खुद आप- देखा नहीं, नहीं, है कि वो आते वो मैंने देखा है, आते मैंने खुद बारिश में देखा जब है। गीला होता चातुर्मास है, में कम जब आते, काई रहती, डेली में एक नहीं मिनट, आते। जब काई रहती ना तब वो नहीं आते, फिर बाकी जब धूप आती सूख जाता बाद में वो लोग आते थे। और ये पट्टा रहेगा ना तो गीला रहेगा ना तो फिर भी वो लोग आ सकते। वो एक सॉल्व किया हम लोग ने थोड़ा प्रॉब्लम। अगर किसी को प्रॉब्लम होता है तो मुझे ये सब नहीं करना। हमारे धर्म में तो वैसे भी ये किसी को दुख हो वो चीज करने का ही ना बोले। आता तुम्ही प्रसादचाही व्हिडिओ पाहिलात, आता या जैन बांधवांचाही व्हिडिओ पाहिलात. यांचं म्हणणं काय आहे की जैन मुनी ज्यावेळेस आतमध्ये येतील त्यांच्या पायाखाली, म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की पावसाळ्याच्या दिवसामध्ये पायाखाली जे शेवाळ उगतं, आता शेवाळच म्हणतात की आणखी काय म्हणतात मला माहित नाही, पण त्यावरचे जीवजंतू मरू नयेत आपला पाय पडून, त्यासाठी या पट्ट्या मारल्या जातात, कारण तशी शिकवण आहे. आता माझं साधं म्हणणं आहे, माझा प्रश्न हा खरं तर प्रसादलाही आहे आणि यांनाही आहे. आपण खरंच या गोष्टीला महत्व द्यावं की न द्यावं हा एक वेगळा विषय. कारण आता आपल्या आयुष्यात एवढंच उरलं आहे का या वादावाद्यांचा? खरं तर हा प्रसादच्या सोसायटी पुरता विषय होता, त्या 4 भिंतीतला विषय होता. पण नंतर ज्यावेळेस मी माझं विस्तृत विश्लेषण करण्याचा विचार केला त्यावेळेस मी अनेक गोष्टी पाहिल्या की हा विषय फक्त त्यांच्या सोसायटी पुरता नाहीये. अनेकांनी मला इतरही व्हिडिओ पाठवले ज्यामध्ये हे व्हिडिओ संपूर्ण, मग घाटकोपर असेल, विक्रोळी असेल, अगदी तुम्ही बोरिवली घ्या, मागाठाणे घ्या, दहिसर घ्या, मलबार हिलचे घाट म्हणजे मुलुंड असेल, ठाण्याचा काही भाग असेल, इथे आता हा प्रकार सोसायट्यांच्या बाहेर होऊ लागलेला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे तुम्ही एकदा पहा आणि त्यानंतर मी पुढे माझं विश्लेषण करतो. आपल्यापैकी अनेकांना असं नक्की वाटलं असेल, खरंच एवढं ताणायची गरज आहे का, किंबहुना एवढं ताणण्याइतका हा विषय मोठा आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. रस्त्यांवरचे फुटपाथ सुद्धा आता पांढऱ्या पट्ट्यांनी व्यापू लागलेले आहेत. विषय हा पांढऱ्या पट्टीचा नाही, विषय हा जैन विरुद्ध मराठीचा नाही. विषय हा आहे की तुम्हाला तुमच्या राज्यात गृहीत धरलं जात आहे. बोरिवली, मागाठाणे, दहिसर, मलबार हिल, विक्रोळी, कांजूर, भांडूप, मुलुंड, सगळीकडे तुम्हाला हेच दिसतंय, तुम्हाला गृहीत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र तुमचं मत बदललेलं असेल. आता हा विषय एखाद्या सोसायटी पुरता मर्यादित राहिलेला नाही. तुम्ही पाहिलं असाल या व्हिडिओमध्ये हा जो कुठला भाग असेल, सबंध फुटपाथवर पट्ट्या मारल्या गेलेल्या आहेत. विषय पट्ट्यांचा खरंच नाहीये. म्हणजे समजा तुमच्या पायाला चटके लागत असतील, तुम्ही अनवाणी असाल, सहसा आपण अनवाणी नसतो, पण सहसा तुम्ही अनवाणी असाल तर तुम्ही त्या पट्टीवरून चाललात तर तुम्हाला सुद्धा चटके लागणार नाही. चांगलंच आहे की पट्टा मारलाय, चांगलंच आहे. पण मला एक सांगावं, उद्या समजा ह्या पट्ट्यावरून चालताना तुम्हाला सुद्धा बंदी घालण्यात आली तर, तुम्हाला सांगितलं गेलं जाईल, समजा एखादा नियम केला जाईल की ह्या पट्ट्यांवरून तुम्ही चालायचंच नाही. आज पट्टे मारले जात आहेत तुम्हाला न विचारता, उद्या तुम्हाला न विचारता तुम्हाला या पट्टीवरून चालण्यासाठी बंदी घातली जाईल. या पट्टीचं पावित्र्य राखण्यासाठी अशा प्रकारचं कारण सुद्धा दिलं जाऊ शकतं. आता विचार करा, त्या प्रसाद वेटपाठकने त्यांचा एक व्हिडिओ आणखी मी पाहिला, त्यात ते म्हणतायत आमच्या धर्मामध्ये सुद्धा जागरण गोंधळ घातला जातो, जागरण गोंधळामध्ये नैवेद्य दाखवताना कोंबडी कापली जाते. मग अशा प्रकारचं आम्ही न विचारता आम्ही आमच्या धर्माचं आचरण करायचं का? आणि जर असंच झालं तर हे तुम्हाला सहन होईल का? हे झालं टिट फॉर टॅट, म्हणजे त्याने केलं म्हणून मी करायचं. या गोष्टीला आपलं कुठलंही समर्थन नाही. पण जर अशा प्रकारे प्रत्येक जण आपापला धर्म आपापल्या घराच्या बाहेर घेऊन आला तर मात्र हे प्रत्येकाला किती सहन होईल? मग ते रस्त्यांवरचं नमाज पडणं असेल, ते मशिदींवरचे भोंगे असतील, मग हे असले प्रकार असतील, आणखी काही सर्व काही, हे सर्व एकाच कॅटेगरीमध्ये येतं, सर्व एकाच कॅटेगरीमध्ये. मग उद्या प्रत्येकाने जर आपापल्या धर्माचं कारण दिलं तर मग कोणाकोणासाठी नियम पुढे करायचे, कोणाकोणाला नियम दाखवायचे, हा विषय कधी मनामध्ये येतो? आज प्रसाद वेदपाठक म्हणतात, मला खरं तर प्रसाद वेदपाठकांना एक प्रश्न आहे. मगाच्या व्हिडिओत ते म्हणाले ही जमीन माझ्या आजीची होती, आम्ही इथले पूर्वज आहोत, आम्ही इथले काय म्हणतात भूमिपुत्र आहोत. आपल्यावर ही वेळ का आली? परप्रांतीयांना आपल्या जमिनी आपण का विकल्या? हा पहिला प्रश्न कधी कधी कोकणात गेल्यानंतर मला ते भगवत नाही. आज ज्या प्रकारे म्हणजे कोकणी खाजा असतो, कोकणी खाजावर ज्यावेळेस म्हणजे परप्रांतीयांची आडनावं वाचतो
त्यावेळेस मात्र नवल वाटतं की हे सुद्धा आता आमच्या हातात राहिलेलं नाही. विषय ह्या पट्टीचा नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतो, आदर सर्व धर्मांचा, पण हा तुमच्या संस्कृतीवर घाला आहे. हळूहळू आता विचार करा, असं दुर्लक्ष कबूतरखान्यांवर आजपर्यंत झालं. कधीही कबूतरखाने, आजवर दादरमध्ये कधी गेलं तर कबूतरखाना हा कधी वादाचा विषय होईल हे आजवर कधी आयुष्यात वाटलं नव्हतं. माझं कॉलेज दादरचं, मी कीर्ती कॉलेजचा विद्यार्थी, दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कातल्या कीर्ती कॉलेजचा विद्यार्थी. मी कायम सेना भवन समोरून, पोर्तुगीज चर्च समोरून किंवा त्या गोल मंदिरासमोरून, त्या कबूतरखान्यासमोरून कायम धावणं पळणं व्हायचं. पण विचार करतो, हा कबूतरखाना आता वादाचा विषय झाला का झाला? म्हणजे जी गोष्ट आपण बघत आलो ती सक्तीची ज्यावेळेस होऊ लागली, कबूतरखान्यांचा ज्यावेळेस त्रास होऊ लागला, आता हळूहळू कबुतरांची संख्या वाढू लागली, कबुतरांना खाणाऱ्या त्या मांजरी कमी झाल्या, कुत्री कमी झाली, इतर प्राणी कमी झाले, जे कबुतरांना खातात त्यांची संख्या मर्यादित करण्यासाठी काहीच उपाय राहिलेले नाहीत. पण त्यांना बेसुमार खाणं देऊन त्यांची संख्या मात्र अमर्यादित झाली. त्यानंतर मात्र त्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर कामुळे कमी, कबुतर जास्त झालेली आहेत. विचार करा, मग कबुतरांचा विषय, कबुतर तुमच्या माथ्यावर मारली गेली, तुम्हाला त्यांच्या सोसायट्यांमध्ये तुम्हाला जर तुम्ही मांसाहारी म्हणून तुम्हाला हिणवलं जातं आणि तुम्हाला त्यात प्रवेश नाकारला जातो, तुम्हाला घरं नाकारली जातात. पर्युषण काळामध्ये कुणी काय खावं काय खाऊ नये या गोष्टींची सुद्धा आता नियमावली केली जाते. महापालिकांच्या त्या म्हणजे त्या स्तरावर त्या नियमावल्या होतात आणि मांसाहारांची दुकानं बंद होतात, मांसाची दुकानं बंद होतात. म्हणजे चिकन मटन, आपल्या कोळी बांधवांना त्याचा त्रास होतो. मग ह्यांनी काय करायचं? सुरुवात कशी होते बघा, या अशा गोष्टींची सुरुवात एक पाऊल पुढे टाकलं जातं. मग प्रसाद वेदपाठकला सुद्धा हा प्रश्न आहे की सगळ्यांच्या बाबतीत तो आवाज उचलशील का? सगळीकडे जिथे जिथे चुकीचं दिसेल प्रत्येक ठिकाणी. आता प्रसाद हेही म्हणू शकतात, आता अनेकांचं हेही म्हणणं असू शकतं की हा विषय प्रसाद यांच्या सोसायटी पुरता मर्यादित आहे, प्रसाद यांनी त्याचा एवढा बाऊ का करावा, बाहेर एवढं प्रसाद माध्यमांवर का जावं, समाज माध्यमांवर का जावं आणि त्याला एवढा मोठा विषय करून हा प्रसिद्धीचा हव्यास आहे का? चला आपण एक प्रसंगी आपण हे हो जरी म्हणालं तरी तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर दडलेलं आहे. प्रसाद कुठे त्याच्या सोसायटीच्या बाहेर जाऊन हा विषय मांडतोय? प्रसाद त्याच्या सोसायटीमध्ये उभा राहून हा विषय मांडतोय. तो कुठे सोसायटीच्या बाहेर जंतर मंतर आंदोलन करण्यासाठी गेलाय किंवा आझाद मैदानामध्ये जाऊन उभा राहिलाय, उपोषण करतोय? अजिबात नाही. तो त्याच्या सोसायटीमध्ये त्या सफेद रेषेच्या बाजूलाच उभा आहे. तो त्याची पत्नी असेल, त्यांची आई असेल, हे तिथेच उभे आहेत. विषय माध्यमांनी घेतलाय, माध्यमांनी तो विषय घेतलाय, प्रसादने तो विषय घेतला नाही. प्रसाद त्याच्या विषयावर ठाम आहे, तो आंदोलनासाठी तयार आहे, त्याला त्याच्या सोसायटीमध्ये हा प्रकार नकोय, तो त्याच्या सोसायटी पुरताच मरेल, असं इथपर्यंतच आपण घेऊयात. पण आज आपणच या परप्रांतीयांना ती जागा करून दिलेली आहे, हाही विषय महत्वाचा आहेच की. आपणच आपल्या प्रॉपर्टीज परप्रांतीयांना विकल्या. जसं प्रसाद म्हणाले माझ्या आजीचं होतं, आपण ती विकली, आता आपला काय, म्हणजे आपण आपली काय ठेवून घेतली, इथपासून सुरुवात होते. खरं तर अनेक गोष्टी आहेत. आज ही एकच गोष्ट नाही, मी परप्रांतीयांचा विषय ज्यावेळेस निघेल त्यावेळेस तुम्हाला तुमची घरं नाकारली जातात, तुम्हाला व्यवसाय नाकारला जातो, अनेक गोष्टी तुम्हाला नाकारल्या जातात. मग एवढं सगळं सहन करतो तर ही पांढरी पट्टी सुद्धा सहन करायला काय हरकत आहे? काय वाटतं? थोडं विरोधात्मक बोलतोय, पण तुमचं मत प्रांजळपणे ठेवायचं. मला बाळासाहेबांचे ते शब्द अजूनही आठवतात. बाळासाहेबांनी एक चांगलं उत्तर दिलं होतं. मला ते उत्तर द्यायचं नाहीये, पण एक त्यावेळेस म्हण प्रचलित झाली होती, मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. पण खरंच म्हणजे सगळं बाजूला ठेवा, स्वाभिमान, अभिमान सगळं बाजूला ठेवा. आजही तुम्ही पहा आणि वाईट वाटून घेऊ नका, आजही तुम्ही पहा भांडी घासण्यासाठी कित्येक पॉश प्रसिद्ध अशा कित्येक उच्चभ्रू वस्त्यांमध्ये भांडी घासण्यासाठी कोण असतं? मी कोणाचंच नाव घेत नाही, पण तुम्ही सांगायचं कोण असतं? काम कुठलंही कमी जास्त नसतं, कधीही काम असतं. शेवटी कुठल्याही गोष्टीमध्ये लाज बाळगू नये. काम हे काम आहे. जी गोष्ट तुम्हाला 2 पैसे कमवून देतं, सरळ मार्गाने कमवून देतं, तो तुमचा कष्टाचा पैसा असतो, ती गोष्ट कधीही वाईट नसते. काम आहे. पण त्यावेळेस बाळासाहेबांनी एक चांगलं उत्तर दिलं होतं, मी ते बोलू इच्छित नाही कारण ते बाळासाहेबांचे शब्द बाळासाहेबांच्याच तोंडी व्यवस्थित वाटतात. पण आहे, या गोष्टी सत्य आहेत, या गोष्टी नाकारता येत नाहीत. अनेक गोष्टी आहेत. काय म्हणावं या सगळ्या गोष्टीवर मला माहित नाही, पण प्रसाद वेदपाठक यांचं हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर मला ते
भय्यू महाराज जोशी की भय्यू जोशी काय ते RSS चे कोणी होते, सरळ संघचालक, मला सरळ कार्यवाहक काहीतरी, त्यांनी मुंबईत येऊन एक विधान केलं होतं की घाटकोपरच्या म्हणजे प्रत्येक एरियाच्या भाषा, घाटकोपरची भाषा ही गुजराती. मी मगाशी जे म्हणालो तुमच्या संस्कृतीवर हा घाला आहे, हे कुठल्या दिशेने चाललंय एकदा पहा. हे काय म्हणाले. याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते. त्या घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. त्यामुळे आता घाटकोपरची भाषा ही गुजराती असेल तर काय म्हणावं. बरं, हे एवढ्यावरच थांबत नाही. मागे मला वाटतं आपले त्यावेळेस कोश्यारी राज्यपाल होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मुंबईतनं मारवाडी गुजराती हे जर बाहेर काढले तर मुंबई या राज्याची देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही. म्हणजे इथे मराठी माणूस काय खेळतोय मला माहित नाही, पण आपल्या तोंडावर आपली अशा प्रकारची काढून गेले होते. हे भर कॅमेरा ऑन मीडिया झालेलं आहे, हे काही मी सांगत नाही. हाही व्हिडिओ पहा, कदाचित विस्मरणात गेला असेल तुमच्या. कभी कभी मैं यहाँ लोगों से कहता हूँ महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं. ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं. भगतसिंग कोश्यारींचं हे वाक्य ऐकत असताना का कुणास ठाऊक तळपायाची आग मस्तकात जाते. तुम्हाला गृहीत धरल्यानंतर ही अशी वाक्य तुमच्या तोंडावर निघतात. काल मला प्रसाद वेदपाठक यांच्या आईचंच ते वाक्य आठवतं. हा फक्त पट्टीचा विषय नाही. मी बोलू तुमच्याशी. बोला ना. हा जो प्रश्न आहे ना, हा फक्त पट्ट्याचा नाही आहे, हा धार्मिक भावना दुखावल्याचा आहे. हे तुम्हाला कळतंय का? बचपन से है यहाँ पे, सब जानता है. 25 साल से साध्वी लोग यहाँ पे आ रहे हैं, कभी कुछ प्रॉब्लम नहीं हुआ. अभी ये क्यों किया है? अभी देखो आपने बोला है ना, तो मैंने इससे क्या वापस अभी मैसेज देता ऑन है? कैमरा क्या बोला आपको, ये हम लोग विल रिव्यू विद द आपके मैनेजिंग कमेटी जो में. पार था वो आपने एग्जीक्यूट किया था. और वो आपला गृहीत धरल्याचा विषय, तुमच्या म्हणजे धार्मिक भावना दुखावण्याचा हा विषय. आणि हा विषय दिसतो तितका लहानही नाही आणि करावा तितका मोठाही नाही बघायला गेलं तर. आता हे परिस्थितीवर अवलंबून आहे कोण कशा प्रकारे या विषयाकडे पाहतंय. मी तुम्हाला याच्या दोनही बाजू दाखवल्या. विकणारही आपणच आहोत, आपलं स्वतःचं महत्व करून घेणारही आपणच आहोत, आपल्या जमिनी आपल्या हाताने समोरच्यांच्या ताब्यात देणारेही आपणच आहोत. मग एवढा बाऊ आपण का करतो? मग प्रत्येक ठिकाणीच अशाच प्रकारचा जर आवाज उठवायचा तो प्रत्येक ठिकाणी उठवला गेला पाहिजे. मग फक्त जैन असतील, गुजराती असतील, मारवाडी असतील असं नाही, सगळ्यांच्या बाबतीत हा आवाज उठवला गेला पाहिजे. जिथे जिथे आपला तो स्वाभिमान दुखावला जातो प्रत्येक ठिकाणी हा आवाज उठवला गेला पाहिजे. काही का असते ना, पण सध्या ही गोष्ट दिसते तितकी सोपी सुद्धा नाही. हेच मला या ठिकाणी इथे मांडायचंय. मी माझं मत तुम्हा सर्वांसमोर ठेवलं, दोनही बाजूला ठेवल्या. तुमचं मत नेमकं या सर्व संदर्भात काय आहे कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. सप्रेम जय महाराष्ट्र.